पहिले 2 षटकार, त्यानंतर आली एक धाव, 13 धावा धावफलकावरती. 3-13 ने सुरुवात झाली आहे समीर सर. जीवन 11 जीवन 11 बापदेव पाली टीम आपण पाहतो या स्पर्धेमध्ये आणि त्यांचा समाचार घ्यायला इथे सुरुवात होतीये, परंतु इथे चेंडू हवेमध्ये नवनीत मतेचा हात तडाखा बराचसा अनुभव भारी नाही तो ऑलराउंडर आहे, तो ऑलराउंडर आहे, तो ऑलराउंडर. थँक्यू सो मच मित्रांनो. आपण पाहतोय अंबिका क्रिकेट संघ आयोजित कैलासवासी स्मिता चंद्रकांत मते यांच्या स्मरणार्थ रायगड जिल्हा अग्रिसेना चषक आणि या चषकातील फायनलची मॅच हा थरार आपण पाहतोय. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साइडला अगदी ब्लॉक कॉल मधला हा बॉल होता. ऑन साइडला फ्लिक केलाय, बॉल वरती धावा येतील 4 आणि नवनीतच्या खात्यामध्ये येतोय पुन्हा एकदा चौकार. आहे तो ऑलराउंडर गिरीश माली हार्डहिटर बॅटमन मारतो या फोर सिक्सर. साहिल चौधरी आहे तो. थँक्यू सो मच डीजे आणि नागोरी प्रेक्षक बसले, परंतु वळूयात मॅच कडे. नवनीतच्या बॅट मधून हा चौकार आला. संघाची धावसंख्या 23, 23 धावा. नवनीत नैनेची जोडी घातक जोडी आपण पाहतोय चौक परिसरातील. हे खेळाडू पुन्हा एकदा सरळ बॅटने उडवलाय. फिल्डर आहे, जज करतोय, त्याला बीट करत बॉल जातोय सीमा रेषेच्या बाहेर. या बॉल वरती देखील आलाय बिग 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 हिट षटकार. ऑलराउंडर बेस्ट, तो ऑलराउंडर बेस्ट, तो ऑलराउंडर. उत्कर्ष मतेची विकेट टिपर आहे तो संघाचा. गिरीश इंगोले बेस्ट फिल्डर भारी तो अंबिका संघाचा. आधारस्तंभ बॅकर आमचा सचिन दादा मते हाय टीमचा. अंबिका क्रिकेट संघ भारी चौक गावाचा. खरं तर बंटी, या अगोदर परेडच्या विरोधात एवढं जोरदार आक्रमण कोणीच केलं नव्हतं आणि तुम्ही जेव्हा सायंकाळच्या सत्रामध्ये आहात कित्येकदा समालोचकांना तुम्ही ऐकलं असेल किंवा क्रीडांगणाच्या बाहेर जे चांगले जाणकार असतात ते देखील नेहमी म्हणत असतात की हवा विरळ झाल्यानंतर सायंकाळी मोठे फटके खेळणं कठीण काम आहे, परंतु नैनेश पवारची पॉवर आणि त्याचबरोबरीने नवनीतचा क्लास हा चौक संघासाठी धावून आला. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये ज्या गोलंदाजाने आतापर्यंत जे बापदेव पाली संघाला फार कमी धावा दिल्या होत्या त्या गोलंदाजाच्या विरोधात 29चं आक्रमण. सूरज हॅलो. आणि नक्कीच आपण पाहतोय मान्यवरांची उपस्थिती, पाहुण्यांचं आगमन, प्रमुख अतिथी, प्रमुख मान्यवर आपण पाहतोय स्पर्धेच्या या ठिकाणी मंचावरती उपस्थित झालेत. सहर्ष स्वागत आहे साहेब आपल्या या स्पर्धेमध्ये. आपण आलात आपल्याला विनंती आहे की आपण मंचावरती असं नसतं व्हायचंय. फुल टॉस बॉल स्वागत केले मान्यवरांचं. नैनेश पवारच्या बॅट मधून जशी सुरुवात पहिल्या ओव्हरची केली तशीच सुरुवात या ओव्हरची देखील आपण पाहतोय. फुल टॉस बॉलला फेकून दिले, स्क्वेअर लेग डोक्यावरून षटकार. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. याच दरम्यान आदरणीय मोतीराम शेठ ठोंबरे यांचं या व्यासपीठावरती आगमन होतंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबरीनं धनंजयजी राणे, निखिलजी मालुसरे, अजिंक्यजी देशमुख या सगळ्या मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आहे. संदेशजी जाधव, माजी उपसरपंच वासांबे यांचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो आहे. माजी सभापती श्यामबाई साळवी यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. अग्रसेना ट्रॉफी 2025 मध्ये मनपूर्वक स्वागत. रिव्हर्स अटेम्प्ट केला, यावेळेस डीप मध्ये फिल्डर आहे. एक धाव या बॉल वरती पूर्ण होईल. मॅच आपण पाहतोय. मान्यवरांची उपस्थिती, प्रमुख अतिथी, सर्व प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आपण पाहतोय. प्रमुख मान्यवर या स्पर्धेचे या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण पाहतोय फायनलची मॅच आहे. फायनलचा थरार. एका बाजूला
जीवन 11 बापदेव पाली विरोधामध्ये अंबिका चौक या दोन टीम दरम्यान फायनलची मॅच आहे. सेकंड ओव्हर प्रोग्रेस वरती आहे. धावफलकावरती धावा लागल्यात त्या 36 धावा. दमदार सुरुवात चौक टीमची. यावेळेस दांडी गुल गेली आहे. फलंदाज होईल बाद. त्रिफलाचित केला एक क्लीन बोल्ड. यस डीजे. दादा गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली. अग्रसेना रायगड जिल्हा प्रमुख त्याला ओळखते दुनिया सारी. त्याला ओळखते दुनिया सारी. दादा गोरगरिबांचा वाली त्याच्या नावाची चर्चा झाली. अग्रसेना रायगड जिल्हा प्रमुख त्याला ओळखते दुनिया सारी. अरे कोहिनूर हिरा यो चमकून आला. धन्यवाद डीजे. नवीन बॅट्समन आपण पाहतोय मैदानामध्ये. तिसऱ्या क्रमांकावरती साहिल चौधरी जातोय. आणखी एक स्टार प्लेयर चौक टीमचा. प्रत्येक मॅच मध्ये जर आपण विचार केला तर नैनेश पवार असेल, त्यानंतर समीर भोईर असेल, साहिल, नवनीत या प्रमुख खेळाडूंनी अगदी दमदार कामगिरी केली आहे. रोहितचा नेक्स्ट बॉल स्लोअर बॉल होता. गती परिवर्तन केलं. बेस्ट व्हेरिएशन इज द बेस्ट व्हेरिएशन आणि बीट मात्र केलं ते साहिल चौधरीला. वैयक्तिक खेळीचा आपण विचार केला तर पहिला बॉल बीट झालाय साहिल, परंतु साहिलने मात्र अगदी सेमी फायनलच्या मॅच मध्ये खूप चांगला परफॉर्मन्स केलाय. जीवन 11 मोरबे टीम विरोधात विनिंग स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आला होता आणि विनिंग स्ट्रोक आल्यानंतर काय अभिवादन स्वीकारलं होतं त्याने. यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर कटचा फटका आपण पाहतोय. डीप मध्ये फिल्डर आहे कव्हरला. सिंगल कंप्लीट होईल. इथे फंबल झालं. इथे चुकी होतीये. ही इतकी मोठी स्पर्धा, या मोठ्या स्पर्धेमध्ये महत्वपूर्ण मॅच मध्ये अशा चुका झाल्या तर तुम्हाला जी चॅम्पियन ट्रॉफी इथे आपण बघतोय ती मात्र गमवावी लागेल. परंतु इथे चौकार येतोय. दुसरीच ओव्हर प्रोग्रेस वरती आहे आणि काय तुफान फटकेबाजी आपण पाहतो या खेळाडूंची. यावेळेस मात्र सरळ बॅटने मारायचा होता, परंतु गतीने बीट केलं. टप्पा देखील अचूक आहे. षटक मला वाटतं या ठिकाणी संपलंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय एक बाद 40 धावा लागल्यात त्या चौक टीमच्या धावफलकावरती. डीजे. आणि याच दरम्यान आपण पाहतोय व्यासपीठावरती हॅट्रिक या विभागामध्ये जिल्हा परिषदेवरती जाण्याचे हॅट्रिक नोंदवणारे, ऐतिहासिक विजय नोंदवणारे या विभागाचं एक लाडकं नेतृत्व सन्माननीय मोतीराम शेठ ठोंबरे, त्याचबरोबरीनं माजी सभापती खालापूर पंचायत समिती आदरणीय श्यामबाई साळवी, त्यांचे अतिशय जवळचे सहकारी अजिंक्यजी देशमुख, धनंजयजी राणे, ग्रामपंचायत सदस्य निखिलजी मालुसरे आणि त्याचबरोबरीनं वासांबे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संदेशभाई जाधव आणि आमचे आगरी सेना कर्जत तालुका प्रमुख महेशजी कोळंबे साहेब, त्याचबरोबरीनं आगरी सेनेचे सल्लागार हरिचंद्र पाटील साहेब, कर्जतचे आगरी सेनेचे धडाडीचे कार्यकर्ते बळीरामजी ऐनकर आणि हेमंतजी कोंडिलकर या सगळ्या मान्यवरांचं व्यासपीठावरती आगमन झालंय. शब्दसुमनांनी आम्ही सहर्ष स्वागत करतोय. नक्कीच प्रत्येक मान्यवराचा यथोचित मान सन्मान खऱ्या अर्थाने या मंचावरती नक्कीच केला जाईल. शब्दसुमनाने देखील आपण स्वागत करूयात. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण पाहतोय 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलाय. पहिली इनिंग आणि पहिल्या इनिंग मध्ये 2 स्पेलच्या समाप्तीनंतर 20 ची सरासरी राखली आहे. 18 चेंडूंची पहिली इनिंग, 18 चेंडूंचं पहिलं सत्र आपण पाहतोय. त्यामधील 12 चेंडूंचा खेळ संपलाय. शेवटची ओव्हर स्लॉग ओव्हरचं षटक बाकी आणि या 6 बॉल मध्ये आता किती धावा येतील. जमेची बाजू आहे. दोनही हार्ड हिटर बॅट्समन मैदानामध्ये सेफ आहेत. ऑन स्ट्राईक नैनेश पवार. दोनही ओव्हरची सुरुवात त्याने षटकाराने केली आहे. आता तिसऱ्या ओव्हर मध्ये देखील पहिल्या बॉलला त्याच्याकडे स्ट्राईक आहे. कशा पद्धतीने सुरुवात करेल तेवढ्याच ताकदीचा बॅटर आपण पाहतोय साहिल चौधरी. परंतु बापदेवपाली टीमचा 2 गोलंदाजांनी थोडा मार खाल्ला असला तरी कमबॅक करून देणारे षटक या ठिकाणी येईल का, हे मात्र एक महत्वाचा प्रश्नचिन्ह आहे. पहिल्या बॉलवरती नैनेशने थांबवलंय. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. स्वतः जबाबदारी घेतली आहे. त्याला माहित आहे की बापदेवपाली टीम मध्ये देखील चांगले खेळाडू आहेत, चांगले बॅटर आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला जेवढ्या धावा येतील तेवढ्या कमी असतील. त्यामुळे त्याने स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे. प्रत्येक बॉलवरती मोठा फटका मारण्याचा तो प्रयत्न नक्कीच करेल. परंतु जसा पहिला बॉल निर्धाव आलाय तशीच गोलंदाजी कल्पेशची पुढील चेंडूंवरती पण राहील का, हा मात्र एक प्रश्नचिन्ह आहे.
4-5 पावलांचा रनअप घेऊन कल्पेश शेलके बॉलिंग करतो. यावेळेस डीप मध्ये फिल्डर आहे. 1 बाउन्स चेंडू फील्ड होईल. लॉंग ऑन मध्ये सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. थ्रो थोडासा खराब आला, थोडासा लेट आला, थोडासा लेझी क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळालं. नैनेश आणि स्ट्राईक हे समीकरण जेवढं तुम्हाला वेगळं करता येईल तेवढा तुम्ही प्रयत्न करावा, परंतु इथे लेझी क्रिकेट आलं आणि या सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. गुड रनिंग बिटवीन द विकेट. नैनेश पवारचा आपण विचार केला तर त्याच्या पायाला थोडी इजा झाली आहे, थोडी दुखापत आहे, पण दुखापत असताना देखील त्याने सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं. कारण ही मॅच महत्वाची, ही स्पर्धा महत्वाची आहे. हे महत्व खऱ्या अर्थाने नैनेश पवार जाणतो. परंतु तेवढीच चांगली बॉलिंग देखील या ठिकाणी आपण पाहतोय कल्पेश शेळकेची. प्रमुख गोलंदाजांवरती थोडासा मार बसलाय समीर सर, परंतु त्यानंतर मी कमबॅक करू शकतो असं सिद्ध करत असताना पहिल्या 2 बॉलवरती मात्र त्याने फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. बराचसा फॉर्म मध्ये नैनेशला आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये. अंबिका क्रिकेट संघ चौक व अंबिका मित्रमंडळ आयोजित कैलासवासी स्मिता चंद्रकांत मते यांच्या स्मरणार्थ आपण पाहतो रायगड जिल्हा अग्रिसेना चषक, आणि खऱ्या अर्थाने सचिनजी मते प्रमुख सर्व या स्पर्धेचे, आणि त्यांच्यावरती नितांत असणारं प्रेम सर्व व्यक्तिमत्वाचं आपण पाहतोय. आणि ते स्वागत मात्र केलंय नैनेश पवारने षटकाराने. गाजतो या नाव क्रिकेट संघाचा, साऱ्या विभागात गाजतो या नाव क्रिकेट संघाचा. आधारस्तंभ बॅकर आमचा सचिन दादा मते हाय टीमचा. अंबिका क्रिकेट संघ भारी चौक गावाचा. आधारस्तंभ बॅकर आमचा सचिन दादा मते हाय टीमचा. नक्कीच सचिन दादा मते अग्रिसेना रायगड जिल्हा प्रमुख, ग्रुप ग्रामपंचायत चौकचे माजी उपसरपंच देखील राहिलेत, आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य देखील आहेत. आणि खऱ्या अर्थाने प्रत्येक पटलावरती प्रत्येक क्षेत्रामधील सर्व व्यक्तिमत्वांना एकत्रित आणण्याचं काम कोण करत असेल तर सचिन दादा मते. चेक. आणि ओमकारजी मांडे यांना मी विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठावरती यावं. ज्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी आम्हाला पाणी स्पॉन्सर करण्यात आलंय ते ओमकार मांडे यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. नक्कीच सर्व गोडदात्यांचं स्वागत आहे, परंतु मैदानामध्ये आपण वळूयात. नेक्स्ट बॉल यावेळेस 5 ट्रॅकर बॉल होता, शॉर्ट आर्म पुल केलाय, चेंडू हव्यामध्ये, एलिव्हेशन कमी आहे आणि या ठिकाणी मात्र विकेट येते. दुसरी विकेट. नैनेश पवार हॅज टू डिपार्ट. अरे आमच्याशी भिडायची ताकद या तख्यात नाही. गेल्यात धावफलक आपण पाहतोय, धावफलक मात्र स्थिरावले ते 48-48 या आकड्यावरती. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ही स्पर्धा, हे भव्य दिव्य आयोजन आपण युट्यूबच्या माध्यमातून देखील पाहू शकता. राहुल उलवेकर यांची WTC वर्ल्ड टेनिस क्रिकेट.in ही वेबसाईट, आणि वेबसाईटच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचं थेट लाईव्ह प्रक्षेपण घरी बसल्या देखील आपण ही स्पर्धा पाहू शकता. त्यांचं देखील स्वागत आहे, त्यांचं देखील आभार. सर्व स्कोरर, सर्व कॉमेंटेटर्स या स्पर्धेमध्ये जे या स्पर्धेसाठी लाभले त्यांचं देखील स्वागत आहे. श्रीकांत म्हात्रे, नितीन डीजेचे या डीजे ऑपरेटर, आपलं देखील स्वागत आहे. क्वालिफाईड अंपायर, सर्व पंच आमचे, त्यांचं देखील स्वागत आहे. परंतु इथे समाधानसाठी हा बॉल होता, सरळ बॅटने खेळून काढलाय. 1 बाउन्स, 2 खेळाडूंना चकवत बॉल जातोय सीमा रेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती चौकाराने मात्र इथे सुरुवात केली समाधानने. ठिकाणी पूर्ण झालंय अंबिका चौक टीमचं. प्रत्येक खेळाडूचं योगदान महत्वाचं आहे. समाधान माळी आपण पाहतोय 400चा स्ट्राईक रेट ठेवलाय. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचं होतं, बॅटची एज घेतली काय, परंतु असं वाटलं होतं चौकार जातोय की काय, परंतु चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. एकच धावेल पंच बॅटकट. नक्कीच 1 धाव या ठिकाणी जोडली जाईल. हे सत्र या ठिकाणी संपलंय आणि या सत्राच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावफलक चौक टीमचं आहे 53 या आकड्यावरती. आता नेक्स्ट इनिंग मध्ये जीवन 11 बापदेवपाली टीमला गरज असेल ती 54 धावसंख्येची.
हॅलो. धन्यवाद बंटी रसाल, अर्थातच हरिजी रसाल, आणि त्याचबरोबरीने धन्यवाद सूरजजी हातमोडे. मुख्य मंचावरती नुकताच पाहुण्यांचं आगमन झालंय. सूरज हातमोडे यांनी, माझ्या समालोचक मित्रांनी खूप छान उल्लेख केला जेव्हा सन्माननीय मोतीराम शेठ ठोंबरे साहेब या ठिकाणी आले. ऐतिहासिक विजय आणि विजयाची हॅट्रिक. खरं तर हे शब्द उल्लेख करत असताना त्यामागं जे कार्य करावं लागतं ना, ते कुठेतरी लपून राहतं शांबाई साळवी. कारण एवढी वर्ष तुम्हाला त्या लोकांसमवेत जुळून घ्यावं लागतं. राजकारणी होणं सोपं काम नाहीये, आणि त्या पलीकडे जाऊन ते कार्य अविरतपणे चालू ठेवणं. कित्येकदा आपण आता क्रिकेटचं कुरुक्षेत्र म्हणून सांगतो, एखादी स्पर्धा सुरू होते आणि बंद होते. या स्पर्धेला 14 वर्ष होत आहेत. तसंच कार्य आदरणीय मोतीराम शेठ ठोंबरे साहेबांचं देखील आहे. प्रत्येक नागरिकाशी ते जुळून घेतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांचा स्वभाव, जो रोखठोक आहे आणि अतिशय बेधडक आहे. काम होणार तर होणार, नाही होणार तर नाही होणार. म्हणजे कोणाला ते असं आपण म्हणतो ना, सध्या राजकारणात हे चालू आहे, अरे होईल ना, अरे होईल ना, मत पडलं की मग ते बाजूला. परंतु हे मोतीराम शेठ ठोंबरे यांच्या बाबतीत अजिबात नाहीये, आणि आज त्यांची उपस्थिती आपल्याला इथे लाभलेली आहे. शांबाई साळवी स्वतः उपस्थित आहेत, इतरही मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय सचिनदादा मते यांचं हे आयोजन, मी सकाळपासून तेच म्हणतोय की या संपूर्ण क्रीडांगणाला जे बॅनर्स लागलेले आहेत ते सर्व पक्षातील नेत्यांचे आहेत. कारण ते सध्या या स्पर्धेचं टायटल काय आहे, रायगड जिल्हा आगरी सेना चषक. म्हणजे मी माझ्या समाजाचं नेतृत्व करतोय. भले माझ्या विरोधात काम करणारा माझ्या समाजाचा कोणी असेल, हे होतं, राजकारण आहे, तिथे सगळ्या गोष्टी चालतात. जरी इथे आला तरी सुद्धा माझा त्याचा सन्मान करणे माझं आद्य कर्तव्य, असेच सचिन मते नेहमी सांगतात. आणि मला असं वाटतं आपल्या बेल्टने आदरणीय मोतीराम शेठ ठोंबरे की कधी राजकीय परिसीमा बांधून ठेवल्या नाहीत. कोणी येऊ दे, स्वतः मोतीराम शेठ असतील, त्यांच्या कोणी असतील, तरी पण इतर पक्षातील असतील तर त्यांनी त्यांना आवर्जून बोलवलंय, त्यांचा सन्मान केलाय. आणि या राजकीय सीमा अंकुचित पावलेल्या आपल्या परिसरामध्ये अजिबात नाहीये. या गोष्टीचा मला खरोखरच अभिमान आहे. कारण शेवटी समाजाचं देणं आपण लागतो, समाजाचं कार्य आपल्याला करावं लागतं. यासाठीच हे सगळेजण मंडळ आहेत, आणि आज त्यांची खास उपस्थिती आम्हाला रायगड जिल्हा आगरी सेना चषकामध्ये लाभते. आम्ही त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. या आपण जाऊया फायनल मॅच कडे. आणि समीर सर, याच दरम्यान या विभागाचं लाडकं नेतृत्व सन्माननीय मोतीराम शेठ ठोंबरे यांना या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मानित करण्यात येईल. मी सचिन दादा आणि गिरीश माळी यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आदरणीय मोतीराम शेठ ठोंबरे यांना सन्मानित करावं. ज्यांचं वेळोवेळी सहकार्य आम्हाला लाभत असेल, अंबिका मित्रमंडळ असेल, अंबिका क्रिकेट संघ असेल, कोणताही कार्यक्रम असेल, त्या प्रत्येक कार्यक्रमाला मोतीरामजी ठोंबरे यांचं मोलाचं सहकार्य लाभत असतं. त्यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जातो आहे. मी आदरणीय मोतीराम शेठ ठोंबरे साहेबांना विनंती करतोय की त्यांनी या सन्मानाचा स्वीकार करावा. आणि बॅटर बारक्याच्या बॅटमधून आमच्या पाहुण्यांच्या स्वागताला आलेला हा चौकार, या ठिकाणी सन्मान केला जातोय. सन्माननीय मोतीराम शेठ ठोंबरे यांना या स्पर्धेचे शिल्पकार सचिन दादा आणि त्यांचे जवळचे सहकारी गिरीशजी माळी यांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात येत आहे. मी विनंती करतोय खालापूर पंचायत समितीचे माजी सभापती आदरणीय श्यामबाई साळवी यांचा या ठिकाणी सन्मान करावा. सचिन दादा आणि संघर्ष मते यांना विनंती करतोय, संघर्ष मते आपण व्यासपीठावरती यावं. संघर्ष मते यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. सन्माननीय श्यामबाई साळवी, खालापूर पंचायत समितीचे माजी सभापती, ज्यांचं वेळोवेळी आम्हाला नेहमीच सहकार्य लाभत असतं, त्यांना सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. संघर्ष मते आणि सचिन दादा यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या व्यासपीठावरती संपन्न होतोय. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. शॉर्ट पिच बॉल आणि कव्हरच्या दिशेने आमर केला. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर षटकार आणि आणखी एक चौकार येतोय. बारक्या शेळकेच्या बॅटमधून जोरदार आक्रमण नैनेश पवारच्या विरोधात. आणि याच दरम्यान मी विनंती करतोय धनंजयजी राणे, आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा. मी सचिन दादा आणि गौतम ओसवाल यांना विनंती करतोय की आपण सन्मान करावा. धनंजयजी राणे, ज्यांचं वेळोवेळी सहकार्य आम्हाला लाभत असतं आणि त्यांच्याच गावचा संघ या स्पर्धेमध्ये सुपर 4 मध्ये पोहोचला. जीवन 11 शिवतेज मोरबे, ते धनंजयजी राणे यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. गौतमजी ओसवाल आणि संघर्ष मते या आमच्या दोन्ही आयोजकांच्या शुभ हस्ते हा सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. त्याचबरोबरीनं
ग्रामपंचायत सदस्य निखिलजी मालुसरे यांना विनंती करतोय की सन्मानाचा स्वीकार करावा. ज्यांच्या वतीनं बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर आणि बेस्ट फिल्डरचे स्पोर्ट शूज आम्हाला स्पॉन्सर करण्यात आले, त्यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. क्षितिज मते आणि आयुष मते यांना विनंती करतोय की आपण हा सन्मान करण्यासाठी वरती यावं. निखिलजी मालुसरे यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. त्याचबरोबरीनं वासंबे ग्रामपंचायत माजी सरपंच सन्मान्य संदेशभाई जाधव यांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. मी गिरीश माळी यांना विनंती करतोय की संदेशभाई जाधव यांचा या ठिकाणी सन्मान करावा. गिरीशजी माळी यांच्या शुभ हस्ते संदेशभाई जाधव यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येईल. अजिंक्यजी देशमुख यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. एक डॅशिंग व्यक्तिमत्व, यंग हँडसम पर्सनॅलिटी आमचे अजिंक्य दादा यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येईल. सचिन दादा यांना विनंती आहे की आपण हा सन्मान करावा. सचिन दादा, त्याचबरोबरीनं सचिन दादांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. ओंकारजी मांडे यांना विनंती करतोय की त्यांनी व्यासपीठावरती यावं. संपूर्ण स्पर्धेमध्ये आम्हाला युवराज ओंकार मांडे यांच्या वतीनं पाणी स्पॉन्सर करण्यात आलंय, त्यांचा मी मनपूर्वक आभारी आहोत. महेशजी कोळंबे साहेब, खालापूर कर्जत तालुका अग्रसेना प्रमुख महेशजी कोळंबे साहेबांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. मी सचिन दादांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करावा. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. समीर सोमणे सर त्या ठिकाणी जोडले गेलेत. सन्माननीय सुनील शेठ गायकवाड साहेबांचं देखील आगमन या ठिकाणी होत आहे. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. कारण या स्पर्धेसाठी प्लेअर ऑफ द टुर्नामेंटला ज्यांच्या वतीने LED TV पुरस्कृत करण्यात आलेली आहे ते सन्माननीय सुनील शेठ गायकवाड साहेब, आपलंही सहर्ष स्वागत. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. सूरजजी आणि धाबा आहेत त्या पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 54चा पाठलाग करत असताना 14 धावा झाल्यात. बारक्या शेळकेची विकेट फार महत्वाची ठरेल या मॅच मध्ये आणि ती घेतले गोलंदाज नैनेश पवारने. चांगला झेल घेतला एक्स्ट्रा कव्हरला समीर भोईरने. आणि सुनील दादांचा सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. या विभागातील एक दमदार नेतृत्व, भावी सरपंच, एक डॅशिंग व्यक्तिमत्व आमचे सुनील दादा गायकवाड यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. अग्रसेनेचे सल्लागार हरिश्चंद्रजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपण सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यावं. सुनील दादा यांच्याकडून आम्हाला मॅन ऑफ द सिरीजची LED TV स्पॉन्सर करण्यात आली आहे. 32 इंची LED TV स्पॉन्सर करणारे सुनील दादा यांचं स्वागत. आणि हरिश्चंद्रजी पाटील साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. प्रवीण हातमोडे आपण पुढे यावं. प्रवीण हातमोडे सन्मान करण्यासाठी आपण पुढे यावं. प्रवीण हातमोडे आणि जीवन बैलमारे आपण पुढे यावं सन्मान करण्यासाठी. प्रवीण हातमोडे आणि जीवन बैलमारे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी केला जाईल. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये समीर सरांकडे. पायातला बॉल अगदी इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता आणि डीप मधून लॉंग ऑफ वरून आला क्षेत्ररक्षक. रनिंग कॅच घेतले परागने आणि एक फलंदाज बाद. मोक्ष ओसवाल यांना विनंती करतोय की सन्मान करण्यासाठी पुढे यावं. मोक्ष ओसवाल आणि बारक्या पवार यांना विनंती करतोय की सन्मान करण्यासाठी पुढे यावं. आमचे या विभागातील एक यशस्वी उद्योजक सन्माननीय अनिल शेठ डुकरे यांचं या ठिकाणी सन्मान करावा. आणि ज्यांच्याकडून आम्हाला 5,000 रुपयाचं रोख डोनेशन आज देण्यात आलंय त्या अनिल शेठ डुकरे RSK एंटरप्राइजेसचे ओनर यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. मोक्ष ओसवाल आणि बारक्या पवार यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातोय. आणि समीरजी, खरंच आमच्यासाठी हा एक भाग्याचा दिवस आहे की आमचे गुरुवर्य आज आमच्या समवेत आहेत. आनंदजी झिंगे, त्यांच्या समोर आज आम्हाला समालोचन करण्याचं भाग्य किती वर्षांनी लाभतंय. बळीरामजी ऐनकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान केला जाईल. मी बंटी बाबरे यांना विनंती करतोय की बळीरामजी ऐनकर यांचा या ठिकाणी आपण सन्मान करावा. झेल त्या ठिकाणी टिपला जातोय. आणखीन एक बॅटर आउट होतोय. बळीरामजी ऐनकर यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे.
आणि हेमंतजी कोंडिलकर आमचे कर्जतचे कार्यकर्ते हेमंतजी कोंडिलकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील सन्मानित करण्यात येईल. सचिन बैलमारे यांना विनंती करतोय की हा सन्मान करण्यासाठी पुढे यावं. सचिनजी बैलमारे आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. ओंकार मांडे यांना देखील या ठिकाणी सन्मानित करण्यात येईल. ज्यांनी आम्हाला पाणी स्पॉन्सर केलंय ते ओंकार मांडे, एक डॅशिंग व्यक्तिमत्व दत्ताबाई मांडे यांचे पुतणे ओंकार मांडे यांना या ठिकाणी आम्ही सन्मानित करतोय. त्यांनी देखील पुढे यावं. प्रथमेश राणे याला विनंती करतोय की ओंकार मांडे यांचा या ठिकाणी आपण सन्मान करावा. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये ज्या ठिकाणी जोडले गेलेत समीरजी सोमणे सर. समीकरण होतं अगोदर 10 चेंडू 40 आणि आता हा चौकार आल्यानंतर 9 चेंडूंमध्ये 36 करायचे. या विजयासाठी जोरदार आक्रमण करावं लागेल. चेंडूला हवाई सफर द्यावी लागेल तरच जीवन 11 जे बापदेव पाली हा संघ मात्र हा सामना जिंकू शकतो. रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे वेबसाईट साठी. तिसऱ्या पंचांची आता मदत घेतली जाईल. WTC या यूट्यूब चॅनलवरती ही स्पर्धा लाईव्ह चालू आहे. अंबिका क्रिकेट संघ चौक व अंबिका मित्रमंडळ आयोजित स्वर्गीय स्मिता चंद्रकांत मते यांच्या स्मरणार्थ रायगड जिल्हा अग्रिसेना चषक हे 14वं पर्व या स्पर्धेचं. सर्वांचं सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलंय. त्या सर्व सहकार्य करणाऱ्या दानशूर व्यक्तिमत्वाचे पुन्हा एकदा अंबिका मित्रमंडळाच्या वतीने मनपूर्वक आभार. निर्णय अद्यापही प्रलंबित आहे. कदाचित तिसरे पंच आता इथे डिस्कशन करतील. चौकार तर नक्कीच आलाय. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 80,000 व आकर्षक चषक. त्याचबरोबरीने द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 40,000. तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक प्रत्येकी 20,000. या आकर्षक ट्रॉफी ज्या आहेत सर्वांना ते आकर्षित करतायत. अग्रिसेना प्रमुख महाराष्ट्र राज्य कुमार राहुल प्रदीप साळवी साहेब यांच्या वतीने देण्यात आलेले आहेत. तिसरे पंच निर्णय नक्कीच सुपूर्द करतील. महत्वाचा सामना आहे. फायनल मॅच चालू आहे. शेवटची लढत आणि इट्स अ नो बॉल कॉल. नो बॉल मात्र इथे घोषित केलाय पंचांनी, तिसऱ्या पंचांनी. आणि नो बॉल +4 अशा एकूण 5 धावा जोडल्या जातील. स्कोर जाऊन पोहोचलाय 19 वरती. 54चं टार्गेट आहे. आता विजयासाठी हव्या आहेत त्या धावा. 10 चेंडूंमध्ये 35 पाहिजेत. 10 चेंडू 35 ची गरज. चौकार षटकार आले तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं. फ्रीडचा चेंडू होता, नामी संधी, परंतु काहीच करू शकला नाही फलंदाज. गोलंदाजी करतोय साहिल चौधरी. याने सेकंड सेमीफायनल मध्ये, फर्स्ट सेमीफायनल मध्ये शिवतेज मोरबेच्या विरोधात जी एक लाजवाब फलंदाजी केली त्या जीवावरती हा संघ फायनल मध्ये पोहोचला. आणि आता तो सध्या गोलंदाजी करतोय शिवतेज बापदेव पाली संघाच्या विरोधात. सिंगल रन, सिंगलने स्कोर जाऊन पोहोचला 20 वर. विजयासाठी आता धाबा करायचे त्या मात्र 34. 7 चेंडू 34 ची गरज. प्रत्येक चेंडू मागे 1 षटकार पाहिजे. 9 चेंडू असतील. हा यस, 9 चेंडू 34 ची गरज. पाठलाग केला होता फलंदाजाचा, परंतु इथे पंच व्हाईट बॉल घोषित करतायत. पुन्हा एकदा अतिरिक्त धाव जोडली जाते. अतिरिक्त धावा कुठेतरी डोकेदुखी ठरू शकतात जर का आक्रमण झालं तर. 9 बॉल 33 करायचे. सन्माननीय सागरजी ओसवाल साहेबांचे ते आगमन होते. त्यांनाही विनंती आहे की आपण मंचावरती यावं, आपण विराजमान व्हावं आणि या स्पर्धेचा आनंद घ्यावा. अगेन इट्स अ व्हाईट बॉल. 9 बॉल 32 करायचे. टेन्शन वाढले आता या गोलंदाज साहिलने टेन्शन वाढवले. लेफ्टी बॅटर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज विशाल शेळके, मागच्या मॅचचा हिरो. जोरदार आक्रमण त्यानं केलं होतं सेमीफायनल मध्ये. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅटची कडा, नशिबाची साथ. बॉल हळूहळू का होईना परंतु आलाय सीमारेषा पार. पालीसाठी चौकार. जय महाराज. बॉल स्वीप केलाय.
मिड विकेटला फिल्डर परंतु पाहतच बसेल. बॉल चाललाय सीमारेषा पार. पंचांचा इशारा येतोय षटकार. सामना संपलेला नाहीये. फायनलचा धूमधडाका सध्या चालू आहे आणि त्या धूमधडाक्यामध्ये षटकार खेचत असताना फलंदाज विशाल शेळके. 7 चेंडू विजयासाठी 22. महत्वाचा चेंडू. एकाच षटकाराला चौकाराला तर मॅच मध्ये शिरकाव करेल जीवन 11 जे बापदेव पालिया संघ. पुन्हा व्हाईट बॉल डोकेदुखी ठरवतायत. मला अजूनही आठवतं की एक्सपिरियन्स खेळाडू बऱ्याचदा सांगत असतात की एक्स्ट्रा बॉल टाकू नका. या एक्स्ट्राच्या धावा आहेत आणि त्याचबरोबर अधिकतम एक चेंडू असतो. धावा संख्या जाऊन पोहोचले 30 वर. 24 पाहिजे. पुन्हा स्वीप केलाय. मिड विकेटला फिल्डर परंतु नाही विशालला थांबवलंय. षटक क्रमांक दुसरं होईल ते समाप्त आणि 2 ओव्हर मध्ये धावा झाल्या त्या आतापर्यंत 33. 6 चेंडू विजयासाठी धावा करायचे त्या 21. 6 चेंडू 21 ची गरज. कामधेनू ज्वेलर्सचे मालक सन्माननीय सागर शेठ ओसवाल आणि त्याचबरोबरीनं युवा नेते स्वप्नीलजी सोनटक्के यांचं या ठिकाणी आगमन झालंय. दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की व्यासपीठावरती यावं आणि त्याचबरोबरीनं ग्रामपंचायत सदस्या रीनाताई स्वप्नील सोनटक्के यांचं देखील या ठिकाणी आगमन होतोय. या मान्यवरांचं आम्ही अग्रसेना ट्रॉफीमध्ये मनपूर्वक स्वागत करतोय. सर्वांचं सहर्ष स्वागत. अंबिका क्रिकेट संघ चौक व अंबिका मित्रमंडळ आयोजित स्वर्गीय स्मिता चंद्रकांत मते यांच्या स्मरणार्थ आयोजित ही स्पर्धा रायगड जिल्हा अग्रसेना चषक आणि या फायनलच्या मॅच मध्ये आपण आहोत. शेवटचा अंक चालू आहे. कोण जिंकणार, कोण होणार चॅम्पियन, प्रत्येकाचं विशेष कौतुक असेल ज्यांनी या स्पर्धेला मात्र सहकार्य केले. समालोचक असतील, अंपायर्स असतील, अगदी गुणसंख्या लेखक असतील, युट्यूब अगदी असेल आपल्या साथीला चॅनलची WTC अन्य कोण असेल, त्याचबरोबरीने DJ मास्टर, सर्वांचे मनापासून आभार. 6 बॉल धावा करायचे त्या मात्र 21. कोण होईल विजयी. शेवटच्या चेंडूवरती मात्र राहुल शेळकेने स्वतःकडे स्ट्राईक ठेवले. धाव अजिबात घेतली नाही. पाहूया राहुल या विश्वासाने या धावांचा पाठलाग करेल की मात्र गोलंदाज संकेत माळी या धावा रोखेल. कोण जिंकेल, अंबिका चौक की जीवन 11 जे बापदेव पाली. 6 बॉल 21 करायचे. अंतिम मुकाबला. खोलात टाकला होता चेंडू, खोदून काढलाय. बॉल चाललाय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक आहे हातातून चेंडू निसटतोय. दुसरी धाव घ्यायची. फेक झाले नॉन स्ट्रायकिंग एंडला परंतु बॅटर तिथे पोहोचलाय. अतिशय रोमहर्षक सामना. सहजासहजी विजय नाही. कष्टाशिवाय पर्याय नाही. सहजासहजी विजय नाही. हा खेळ आहे. हा खरं तर कुरुक्षेत्र हे मैदान आहे जिथे चढाओढ सध्या चालू आहे. या फायनलच्या मुकाबल्यामध्ये बापदेव पाली आणि त्यांच्या विरोधात अंबिका चौक. 5 बॉल धावा करायचे त्या 19. लढाई चालू आहे संकेत माळी आणि राहुल शेळके मध्ये. कोण विजयी होणार, कोण चॅम्पियन होणार या स्पर्धेचा. आडव्या बॅटने बॉल खेचलाय लॉंग ऑन ला. फिल्डर आहे, जज करतोय परंतु चुकी झाले त्याच्याकडून. बॉल चाललाय सीमारेषा पार. पंचांचा इशारा येणं अपेक्षित. अद्याप इशारा नाहीये. हा येतोय चौकार बापदेव पाळी संघासाठी. एकतर्फी सामने होणे या स्पर्धेला मान्यच नाहीयेत. 4 चेंडू विजयासाठी आता गरज येते 15 धावांची. रोहित शेळकेचे, राहुल शेळकेचे जोरदार प्रयत्न सध्या चालू आहेत. गोलंदाजी करतोय संकेत माळी. आज मी मोरबे संघाकडून वय वर्ष 13 असलेल्या गोलंदाजाला पाहिलं. हा देखील यंगस्टर आहे चौकचा. धावा रोखेल का. 4 बॉल 15 करायचे. शॉर्ट पिच बॉल हुक केलाय. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेगला. अगेन इट्स अ कॅच आणि ते झेल सुटलाय. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. चौक संघ इथे चुका करतोय. या संधी प्रकाशामध्ये हवेत गेलेला चेंडू तो गॅदर करण्यामध्ये यश मिळत नाहीये. 2 धावा जोडल्या जात आहेत. 3 चेंडू 13 करायचे. 3-13 कोणाचे वाजणार, कोण बनणार चॅम्पियन. काय समीकरणं जोडली जात आहेत पहा. जीवन 11 जय बापदेव पाली आणि त्यांच्या विरोधात जय अंबिका क्रिकेट संघ चौक या 2 संघादरम्यान चालू असलेले फायनलचा मुकाबला रायगड जिल्हा अग्रसेना चषक. या स्पर्धेचे सर्व सचिनजी मते साहेब पाहुणे मुख्य मंचावरती उपस्थित आहेत. आनंद घेत आहेत या रोमहर्षक लढतीचा. 3 बॉल 13 करायचे.
और पिच बॉल समोर खेचलाय लॉंगॉनच्या दिशेनं बॉल थेट फार्म हाऊस मध्ये षटकार. खरं तर फलंदाजाचं टायमिंग देखील लाजबाब होतं आणि डीजे श्रीकांतचं देखील टायमिंग लाजबाब होतं. जे दोन झेल सोडलेत ते आता डोकेदुखी ठरवत आहेत. येत्या काळामध्ये मला असं वाटते डीजे ऑपरेटर हे एवढेच समय सूचक झालेत की समालोचकांना देखील बाजूला काढतील. कारण आजकाल एआयचा जमाना आहे. त्या सिच्युएशन नुसार समालोचकांची कॉपी देखील सेंटेन्स तिकडे पोहोचवतील. 2 चेंडू विजयासाठी करायचे 7. हा महत्वाचा चेंडू. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. झेल सोडल्यानंतर राहुल शेळकेनं केलं आक्रमण. कोण जिंकेल? बापदेव पाली की मात्र चौक? 2 बॉल 7 करायचे. पुन्हा शॉर्ट पिच बॉल स्क्वेअर लेगला मारलाय. हा फटका बॉल चाललाय सीमारेषा पार. 1 बाउन्स येतोय राहुलच्या बॅट मधून. चौकार. एक चेंडू विजयासाठी 3 धाबांची गरज आहे. चला मॅच स्टार्ट करा. खरं तर हाच तो फलंदाज आहे ज्यांनी शेवटच्या चेंडूवरती मात्र धाव घेतली नाही. किती मोठा डिसिजन त्याने घेतला. कारण त्याला ठाऊक आहे हा रायटी बॅटरसाठी एंड आहे. अगोदरचा एंड होता लेफ्टी बॅटरसाठी. म्हणजे पहा हा मैदानावरचा जरी खेळ असला तरी सुद्धा बुद्धिबळासारखा खेळावा लागतो. इथे तुमची बौद्धिक क्षमता देखील तपासली जाते. कोण बनेल चॅम्पियन? 1 बॉल 3 करायचे. सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दोन्ही संघांसाठी. रायगड जिल्हा अग्रिसेना चषक अंबिका क्रिकेट संघ चौक खेळतोय आणि त्यांची स्पर्धा आहे. 3 धावा करायचे. जीवन 11 जे बापदेव पाली संघाला विजयासाठी. कोण जिंकेल? कोण विजयाची माळ आपल्या गळ्यात टाकेल? एकदा जोरदार टाळ्या शेवटच्या चेंडूसाठी. संकेत माळी गोलंदाजी करतोय. समोर राहुल शेळके. लाजवाब आक्रमण त्याने केलंय. त्याला विजयासाठी करायचे 3. 1 बॉल 3 ची गरज. खोलात टाकलाय चेंडू. खोदून काढलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. बॉल चाललाय सीमारेषा पार. जीवन 11 जे बापदेव पाली संघ रायगड जिल्हा अग्रिसेना चषकाचा चॅम्पियन झालाय. राहुल शेळकेने विजय करून दिलाय या संघाला.